हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं चिंटू के ब्लॉग्समध्ये. आणि आज बऱ्याच दिवसानंतर जवळजवळ 1 महिन्यानंतर आपण हा ब्लॉग बनवतो आहे. कारण आज प्लॅन झालेला आहे गोव्याला जाण्याचा. आणि माझ्या गावातले काही फ्रेंड्स आहेत आणि माझे काही भाऊ पण आहेत. ते आमचे 3 गाड्या केलेल्या आहेत. 3 गाड्या आमच्याच आहेत म्हणजे. तर सगळेजण आम्ही गोव्याला निघणार आहेत. आता वाजलेले आहेत 4:45. 5चा टाईम दिलेला, पण कोण काय टायमावर येत नाही. बॅग वगैरे बनवून रेडी केलेली आहे. फक्त काही गोष्टी आहेत, पॉवर बँक किंवा वॉच अशा गोष्टी चार्जिंगला लावलेल्या आहेत. तुम्हाला आता मी दाखवतो आपलं काय काय आपण घेतलेलं आहे सोबत. ही आहे आपली ब्लॉगिंगचं सगळं साहित्य ठेवलेलं आहे. ह्याच्यात फक्त कॅमेरा नाही, बाकी सगळं स्टँड वगैरे सगळं आहे. इकडे ही वॉटरप्रूफिंग केस आहे, माईक वगैरे सगळं घेतलेलं आहे. आणि कॅमेरा इकडे चार्जिंग लावलेलं आहे. पॉवर बँक्स आहेत, वॉच आहे, वॉच पण चार्जिंग लावलं आहे. हेडफोन आहेत. आणि ही वॉच बॅग घ्यायची आहे मला सोबत, कारण छोट्या छोट्या गोष्टी आपण ठेवू शकतो. पण यात बहिणीचं सगळं सामान आहे, सगळं फेकून द्यायचं. तर मी हे सगळं सामान आता पॅक करतो बॅगमध्ये आणि रेडी होऊन निघतो. सगळेजण भेटणार आहेत हॉटेलवर. तर 5चा टाईम दिलेला, पण आता परत कॉल करून विचारायला लागेल. मे बी 6 वाजेपर्यंत सगळे भेटू. 6चे 7 पण होऊ शकतात. तर गाईज आता 6:30 वाजलेले आहेत. आम्ही 5 वाजता निघणार होतो. आणि हे सगळे मला बाय बाय बोलत आहेत. बाय बाय करा. बाय बाय. बॅग रेडी आहे आणि हे आपले सामान. ओके, बाय बाय. कुठे गेली? आमच्या गाडीची नंबर प्लेट जुनी होती. ही नंबर प्लेट ही नवीन आहे. ही जुनी नंबर प्लेट होती, हिला असं तो स्टिकर नाही. ही आपली RTO पासिंगवाली आहे, मग ही लावायची. ही काढली आता नंबर प्लेट, पण हिला आतमध्ये डबल टेप लावायला लागेल. पुढची पण नंबर प्लेट काढ. फक्त आता डबल टेपचा झोल करायला लागेल. तर पप्पा गेलेत घरी डबल टेप आणायला. तर ती डबल टेप आता आपण लावू आणि नंबर प्लेट फिक्स केल्यावर तुम्हाला दाखवतो. नंबर प्लेट बसून झालेली आहे आपली. मागची पण नंबर प्लेट बसवलेली आहे. काहीच आता इथे आमची सेटिंग चालू आहे. आणि आमचे सरपंच कधी 5 वाजता निघणार होतो आपण. गाईज अजून बॅग सेटअपच चालू आहे. आमचे सरपंच कंटाळले इथं. सरपंच कंटाळले. ते असल्या कडक बॅगा घेऊन आलेले आहेत पोरं. हा ना गाईज, बॅग भरून झाले. याच्यात रेकॉर्ड करून ठेवतो कशा बॅग ठेवतो. सगळं अजून 2 बॅग आहेत. शंभू आता नारळ फोडत आहे. मोरया. आता 3 गाड्या रेडी झालेल्या आहेत. सगळं सामान पॅक झालेलं आहे, सगळे बसलेले आहेत. आणि आम्ही आता निघतो. आता आम्ही निघलेलो आहेत. आणि आमचा एक मेंबर इथे व्हिडिओ काढत आहे. गाईस, तर आता आम्ही इथं थांबलेलो आहेत पेट्रोल भरायला. आमची दुसरी गाडी नाही, 2 गाड्या दुसऱ्या पेट्रोल इथं थांबले. एक गाडी सरपंचांची इकडे आहे. गाईस, आम्हाला थोडी भूक लागलेली आहे. आता आम्ही चाललेलो आहे चिप्स वगैरे काहीतरी घेतो इथून. चिटोस घेतो. चिटोस घे. मसाला पण गो. हे लिटल 2 घे. 2 घे. हरेश चटणी एवढा खायला घेतलेला आहे. बिस्किट वगैरे घ्यायचं का? जिमजम घेऊया. गाईज, फायनली हायवेला लागलेलो आहे. आम्ही आता 8:30 वाजता. 5चा टायमिंग दिलेला सगळ्यांना. आता आम्ही आलेलो आहे खालापूर टोल नाक्याच्या इथे. आणि आता आम्ही चाललेलो आहेत मॅकडीमध्ये. गर्दी कमी आहे. आमचे बर्गर्स रेडी झालेले आहेत. तर काहीच आता आम्ही जेवणासाठी थांबलेले आहेत. रात्रीचे वाजलेले आहेत 12 आणि खूप थंडी लागत आहे. थंडी. 12 वाजता चिकन खाणार मस्त सुटलेलं आहे. तुमचा काय, माझा पण सुटलेला आहे. आता आम्ही सगळे डबे वगैरे काढतो. चिकन वगैरे सगळे पार्सल आणलेली, भाकरी वगैरे आणलेले आहेत. भाजी पण आहे, जे भाजी खाणार होते. पण आता शनिवार संपलेला आहे, 12 वाजून गेलेले आहेत. मग आता आम्ही सगळे चिकनच खाऊ, भाजी पण खाऊ. सगळे जेवायला बसलेले आहेत आणि प्लेट वगैरे आलेले आहेत सगळ्यांसाठी. जेवण फक्त आपण पार्सल आणलेलं आहे. पण हे हॉटेलवाले चांगले आहेत, कारण यांनी आपलं जेवण खाण्याचा अलाउड केलेलं आहे. तसं आपण 2 चिकन अंडी यांचे ऑर्डर केलेले आहेत. त्यांना थोडी त्यांचा पण धंदा झाला पाहिजे.
आणि आमचे सरपंच वहिनी बघाव कांदा टमाटा माझ्या बायकोने बनवले. बायकोने बनवलं काय? नॉनव्हेज नाही खाणार. मस्त चिकन, हल्दीवरचं चिकन आहे. कोणी तुम्ही आणलं काय? अरे शिसवे यांच्या घरून हल्दीवरचं चिकन आलेलं आहे मस्त. घे 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 घे, तू बघू नको तू. आता आमचं जेवण झालेलं आहे आणि सगळे बिर्याणी वाटतात. किती दंडी लागते? काय नाही का? थंडी आम्हाला नाही लागत, थंडी यायला लागते. आता आम्ही इथून निघतो आणि कुठेतरी पुढे चहाला थांबू. पहाटे 3 वाजता 2-3च्या सुमारास लाईट बंद केलेली हॉटेलवाल्याने. रात्रीचे 2:30 वाजलेले आहेत. चहा प्यायला थांबलेलो आहे आम्ही. सगळे चहा प्यायला थांबलेले आहेत तिथे. सगळे चहा पित आहेत. फुल थंडी आहे काही तुम्ही बघू शकता. आम्ही वतरतो इकडं. अजिबात थंडी. हे किती कसा पित आहे चहा. आणि आमचे सरपंच एकदम गरमीत आहेत. चहाची गरजच नाही. सकाळचे 4:45 वाजलेले आहेत. आम्ही चहा प्यायला थांबलोय आणि हे सकाळी 4:45 वाजता पण फोटो काढत आहेत. चहा रेडी झालेला आहे आणि चहाचा आनंद घेताना नारायण कोणकार चहा मस्त आहे का? हे बघ विवेक घरात त्यांनी काय टाकलंय? बिस्किट टाकले काय? धन्यवाद. काहीच आमचे ब्लॉगर आज झोपलेले आहेत. सकाळी काही शूट घेतला नाही. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आम्ही पोहोचलेलो आहेत आता गोव्यामध्ये. तुम्ही बघू शकता गोव्याचा नजारा. आणि आता सध्या आम्ही चाललेलो आहेत मच्छी घ्यायला, फिश घ्यायला. तर इथं फिश मार्केटमध्ये आम्ही आलो आहे. बघू आपल्याला काय काय मच्छी भेटते. काय घ्यायची मच्छी आपल्याला घ्यायचे पॉम्प्लेट्स घ्यायचे, सुरमई घ्यायचे. आले नाही, कोळणे आलेच नाही. आपण आलो आधी पण कोळणे आलेच नाही इथं. गाईज आता आम्ही मच्छी बघितली पण तिथं कोळणी आल्याच नाही अजून. कारण आम्ही लवकर पोचलो गोव्यात आणि कोळणी लेट झाल्यात आज. तर आता आम्ही येऊ परत थोड्या वेळात. आता आम्ही रूमवर जातो, फ्रेश होतो आणि मग परत येतो थोड्या वेळात. काय खायला घ्यायचं असेल चाट वगैरे तर कारी आहे. कारी हे बघ मस्त कारी आहे इथं. हे बघ फिश कारी आहे बघ. हे बघ काय आम्हाला मच्छी काय भेटली नाही पण नारेश दाखव काय काय घेतलंय. आम्ही कारी बटर दूध सगळं घेतलेलं आहे. गाईज आता आम्ही त्या वरच्या रूम सांगितलेल्या पण आम्हाला मधल्या रूम त्यांनी ठेवलेल्या आहेत. तर ते बोलणं चालू आहे आणि हे पाडणं बघायला आल्यासारखे बघतात सगळे. जे रूम बघितलेल्या ते रूम आम्हाला जे सांगितलेलं त्या अवेलेबल नव्हते. मग आम्ही आता दुसरीकडे रूम बघायला आलो. सेल जोन्स काय नाव, सेल जोन हॉटेलमध्ये. आणि ते रूम मस्त आहेत. आम्हाला 4 रूम घेतलेले आहेत आम्ही आणि सगळे रेडी झालेले आहेत. रेडी झालेले म्हणजे रूममध्ये जायला. इकडे बघू शकतो तुम्ही. अरे कसं वाटतंय? मला तर बरं वाटतंय. आता मला रूम भेटले. फ्रेश व्हायचं आता फ्रेश व्हायचं. आता आमचा सिलेंडर आमचा कुक आहे हा खरा म्हणजे हरेश शिसवे. तर आमचा सिलेंडरचा जोल थोडा झालेला तर आम्ही सिलेंडर घेतला आहे. आमचा सिलेंडर आला आता आम्ही त्याच्यावरचा बर्नर घेतला आहे आणि आता मी बर्नर घेऊन परत रूमवर चाललो आहे. त्यासाठी सामान लागणार आहे कांदा, टोमॅटो, मिरची सगळं सामान आता आम्ही घेतो आणि डायरेक्ट रूमवरच जातो. काय आता आम्ही भाजी घ्यायला आलो आहे. टोमॅटो घेतलेत, मिरची घ्यायची, कोथिंबीर घ्यायची, कांदा घ्यायचा आणि पनीर घ्यायचं आहे. ओके गाईस, तर आता फ्रेश झालेलो आहे आणि आता आपल्याला ब्रेकफास्ट बनवायचा आहे. तर ब्रेकफास्टसाठी आपण मगाशी गॅस घेऊन आलेलो आहे. गॅस म्हणजे वरचा बर्नर आणि सिलेंडर पण आणलेला आहे. तुम्ही बघू शकता इकडे नारायण शेठ यांनी टोमॅटो कापलेला आहे, कांदा कापलेला आहे, मिरची कापलेली आहे आणि कांदा पण कापलेला आहे. आणि गॅस एकदम जोरात पेटलेला आहे आपला. अरे शिष्यांनी प्रोसेस चालू केलेली आहे.
पनीर भुर्जी. अरे ते ते रील बनवतात ना त्यांच्या भैया अभी क्या डाला भैया अभी क्या डाला भैया अभी डाला है टोमेटो टोमॅटो. अभी थोड़ी देर में डालेगा हल्दी. आता मस्त मिक्स करून घेत आहेत. एक जीव करून घेत आहेत. एक जीव आम्ही शाळे खवय. टमाटर कापलाय कोणी सगळ्यांना भूक लागलेली आहे. सगळे वाट बघतात. सगळे वाट बघतात. किरले वगैरे बघून काप. ते घे काप घे. अरे नाही पनीर आहे ना रे. भैया अभी क्या डाल रहे हो. अभी डाल रहा है हल्दी. तो इधर से लाए बिहार से लाए अभी. देखो गाइस हल्दी जा रहा है. चालो भाई. मस्त मिक्स कर रहे. मग काय आहे पनीर नाही मग काय आहे. नाही पनीर टाका. त्याला हेल्पर आमचे जितेश शेंद्रे. रात्री हालत टाईट झालेली त्याची थंडी लागून. आता मिक्सिंग चालू आहे. मस्त झालेली आहे पनीर भुर्जी. अविनाशची सोय चालू आहे. अविनाशला फोन करा त्याला सांगा तुझं झालेला आहे. तेल जास्त टाकलं आहे कारण का माणसाला तोपर्यंत कोलेस्ट्रॉल होत नाही ना तोपर्यंत तेलाची किंमत कळत नाही. भैया काय टाकलं भैया. भैयाने मिरची टाका. ती मिरची कापण्यात येत आहे सुमित घरत यांच्याकडून. आता काय टाकता तुम्ही. आता मी टाकतो कांदा. काटो रे जल्दी. कैसा कांदा सोल रहे हो तुम. डोलं धुमलं माझं तुम्हाला ब्लॉक करा. बोल काहीतरी बोलत असतंय. पहिलाच लिंबू कच्चा. गाईस तुम्ही बघू शकता आता बुर्जी करण्यासाठी 22 अंड्यांची भुर्जी. 22 अंड्यांची बुर्जी करण्यासाठी अंडी फोडायची कॉम्पिटिशन लावलेली आहे. ते बघ. वाट लावली अरे डिस्क्वालिफाय डायरेक्ट. आमच्याकडे स्किल आहे अंडी फोडायला. गाईस आमची फायनली सर्व अंडी फोडून झालेली आहे. अरे 2 सेकंदांनी माग हारलेलं आहे अरेश बुर्जी खाण्यासाठी पोरा बेता बेत. आम्ही दोघांनी बुर्जी बनवले बाकीचे भांडी कसा नाही तर उद्या सगळ्यांना वाट लावून टाकेन आज सांगतो. तर गाईस आमची 90% बुर्जी बनवून झालेली आहे. आता कुक चेंज झालाय. हा खूप छान झाली. आता बघू बुर्जी लवकरात लवकर होते. चिंचोळा ब्लॉग आहे आधी. बोल काहीतरी. आता आमचे चिंटू स्वतः बुर्जी करताना चिंटू के ब्लॉगचे सर्व अविनाश शेटला गेले पनीर बुर्जी. तुम्हाला पनीर बुर्जी कशी वाटते. एक नंबर. आमची तर 22 अंड्याची केले. आता पनीर खाल्लं ना का पोरा आजारी पडतात मग अंड्याची काढायची. ओके तर सगळे रेडी झालेले आहेत. कसिनोमध्ये जायला सगळे रेडी झालेले आहेत. इकडे स्नॅप काय करते स्नॅप काढते फोटो काढते. आणि तुम्ही बघू शकता विलामध्ये आम्ही राहतोय. एकदम मस्त आहे विला बघू शकता. आमची 3 रूम आहे त्याच्यात. गाईज आता आम्ही चाललेलो आहेत कसिनोला. लाईट लावलेली आहे आणि आम्ही आता जाणार आहेत कॅसिनोला. गाईज तर आता आम्ही पोहोचलेलो आहेत कसिनोला. तुम्हाला नाही दाखवत थांबा जरा त्याला ते बोलू दे. तर आता आम्ही पोहोचलेलो आहेत कसिनोला. कसिनोची एंट्री आहे इथून आणि सगळे रेडी झालेले आहेत कसिनोला जायला. काही लोक आतमध्ये पण आहेत फोटो काढतात. काही आता आम्ही कॅसिनोमध्ये एंट्री केलेली आहे आणि इथं तिकीट काढतायत. आमचे मेंबर तिकीट काढतात इकडे आणि आम्ही असं लाईनमध्ये सगळे थांबलेले आहेत. कामाला आले आहेत सरपंच आमचे. सगळे कामगार मंडळ इथं उभी आहे. एंट्री बँड लावलेला आहे. सगळं दाखवतात. आमचा 121 बाजू इकडं बघ चालू आहे. इकडं बघ गाईज इथे एक फेरी आलेली आहे ज्या ऑफिसमधून आम्हाला कसिनोपर्यंत घेऊन जाईल फेरी. आता आम्ही या फेरीमध्ये बसणार आहेत. एवढी सगळीजणं बसणार आहेत का. एवढी सगळी गाईज आता आम्ही चाललो. लपडा हो गया गाईज. किती जण आहेत अंडर एज 3
तीन जण आहेत अंडर एज, तर त्यांना कसिनो गोंगाट चालू आहे. आपण चाललेलो आहे डेल्टिंग जॅकला. हा डेल्टिंग जॅक कसिनो आहे इकडे. काका पास काका स्टेरिंग एकदम रपारप फिरवतो रे. येस काकाने डायरेक्ट 0 टर्न मारलेला आहे. या फिरव काका फिरव. मस्त पार्किंग लावलेली आहे. त्यांनी रस्सी घेतली धरून तर बांधून ठेवते. तुम्ही बघू शकता इथून हा कसा हलतोय. पूर्ण पाण्यातच आहे. हा मधला पण भाग पाण्यातच आहे. बोट पण पाण्यातच आहे आणि आमची बोट पण पाण्यातच आहे. तर लोक चाललेली आहेत. तर आता मी पण जातो पुढे. गाईज बघू शकता तुम्ही इकडे आतमध्ये हा त्यांचा रेस्ट एरिया आहे. मस्त वाटतं एकदम. वरती जाऊ जिकडे कसिनो आहे तिकडे. कसिनोमध्ये आपल्याला व्हिडिओ शूटिंग नाही करता येणार. आपण इथंच शूटिंग करू शकतो. वरती एक एरिया आहे जिथे डिनर वगैरे असतो, तिथे आपण करू शकतो. आम्हाला भूक लागलेली आहे. घेऊन उभे राहिले. काकाने चिकन शिजवले मस्त आणि फिश शिजवलेलं आहे. काका एकदम पाचशे माणूस आहे. काका फुल देत आहे. जेवढा मागशील तेवढं देत आहे. काय चिकन बिकन जास्त दिलेले आहे. फिश पण देतात. आपला ज्यूस बनत आहे इकडे. एक वर्जिन मोहितो. थँक्यू. गाईज आता रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि आम्ही कसिनोमधून निघालेलो आहे. पाणी बघ सगळे निघालेले आहेत आता कसिनोमधून. जाऊ घरी आणि मस्तपैकी झोप. सरपंच कोणाला डॉल्फिन दिसतात. गाईज आता आमची बोट निघलेली आहे. जण बसलेले आहेत बोटमध्ये आणि आम्ही आमच्या गाडीचा वेट करतोय. व्हॅले आमची गाडी घेऊन येणार आहे आता. ते असे बसलेले आहेत. मजा मस्ती चालू आहे त्यांची. तर गाईज आता आम्ही आलेलो आहेत रूमवर. रात्रीचे 3:15 वाजलेले आहेत आणि आता सगळे थकलेले आहेत. आता आम्ही झोपतो आणि हा ब्लॉग आजचा इथंच संपवतो. उद्याच्या दिवशीचा ब्लॉग आहे तो पार्ट 2 मध्ये आपण टाकू. उद्याचा प्लॅन आहे बीचवर जायचा, पण तो या बीचवर नाही, तो साऊथ गोवाला जाणार आहेत. तर तिथली पण मजा तुम्हाला दाखवतोच. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.